नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत असा सोयाभात जो चविष्ट, पौष्टिक आणि प्रोटीनने भरपूर असा। तर आता ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर सर्वात प्रथम मी इथे कुकरच्या भांड्यामध्ये 2 टेबलस्पून असे तेल टाकून घेतलेलं आहे, 2 ते टेबलस्पून। त्यामध्ये मी इथे जिरे टाकून घेतलेले आहे। जिरे जे आहे ते चांगले तडतडून द्यायचे आहे। त्यानंतर मी इथे उभा चिरलेला असा पातळ जो कांदा आहे तो घेतलेला आहे। कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली जे सोयाभात आहे त्याला टेस्ट खूप छान येते। त्यानंतर कांदा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जो आहे तो चांगला ब्राऊन झालेला आहे। कांदा ब्राऊन झाल्यानंतर यामध्ये आपण आपले बेसिक मसाले टाकणार आहोत। मी इथे 1 चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 चमचा गरम मसाला, धना पावडरसुद्धा यामध्ये टाकलेली आहे। चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। यामध्ये तुम्ही जिरा पावडरही टाकू शकता, टेस्ट खूप छान येते जिरा पावडर टाकल्यावर सुद्धा। आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेले आहे। हे जे सर्व मसाले आहेत ते चांगले मिक्स करायचे आहेत। कांदा लसूण मसालासुद्धा यामध्ये टाकलेला आहे। आणि परत एकदा जे आहे कांदा सोबत जे मसाले आपण बेसिक टाकलेले ते चांगले मिक्स करून घेतलेले आहे, जेणेकरून जो सोयाभातला जी टेस्ट आहे ती खूप छान अशी येते। त्यानंतर हे जे मसाले आहेत ते चांगले फ्राय करून घ्यायचे आहे। त्यानंतर मी इथे एक असा टोमॅटो टाकलेला आहे मीडियम साईजमध्ये। टोमॅटोसुद्धा चांगला असा मसाल्यासोबत फ्राय करून घ्यायचा आहे, जेणेकरून टोमॅटोमध्ये सुद्धा मसाल्यांचा जो अर्क आहे तो चांगला येईल। आणि त्यानंतर हे जे मसाले कांदा टोमॅटो वगैरे आहे त्याच्यावरती झाकण ठेवून ते चांगलं वाफेवर शिजवून घ्यायचं, जेणेकरून सोयाभातला जे तेल जे आहे ते चांगलं येईल आणि टेस्टही खूप छान लागेल। तुम्ही पाहू शकता किती छान असं मसाल्याला जे आहे ते तेल सुटलेलं आहे आणि किती छान असं दिसत आहे। त्यानंतर मी इथे गरम पाण्यामध्ये सोयाबीन जे आहेत ते असे हे करून घेतलेले आहे, सॉफ्ट करून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता परत एकदा सोयाबीन जे आहेत ते चांगले कुकर मध्ये जे आपण टाकलेले आहे ते चांगले मिक्स करून घ्यायचे आहे कांदा टोमॅटो हे मसाल्यासोबत, जेणेकरून सोयाबीनला सुद्धा चांगले जो मसाला आहे तो लागेल। त्यानंतर हे जे सोयाबीन आपण जितके चांगले मिक्स करू तिथले त्यामध्ये मसाले जे आहेत ते चांगले मुरतात। त्यानंतर परत एकदा वाफेवरती ते सोयाबीन जे आहेत ते शिजवून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असं वाटत आहे। सोयाबीन चांगले वाफेवरती शिजले की मसाला पूर्ण जो आहे तो सोयाबीनमध्ये ऑब्झर्व होतो आणि टेस्ट खूप छान लागते। म्हणजे भात जर आपण खात असेल तर भातामध्ये फक्त सोयाबीनची अशी सुक्की जी टेस्ट आहे ती लागत नाही, त्यामध्ये म्हणजे सोयाबीन जो आहे तो एकदम ज्युसी लागतो। त्यानंतर मी इथे 2 कप असे इथे बासमती कणी घेतलेला आहे। तुम्ही तुमच्या मर्जीनुसार कोणताही तांदूळ यूज करू शकता। इथे मी तांदूळ घेतलेला आहे आणि त्यानंतर मी हे परत एकदा चांगलं असं मिक्स करत आहे। तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला तांदूळ जो आहे तो चांगला सोयाबीन तांदूळ मसाले कांदा टोमॅटो सगळे एकजीव झाले पाहिजे, त्यामुळे टेस्ट खूप छान येते। त्यानंतर मी इथे जितकं आपले तांदळाची लेवल आहे तितकंच मी असं पाणी टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून भात जो आहे तो सुटसुटीत होणार आणि टेस्टही खूप छान लागणार। जास्त पाणी टाकलं की भात जो आहे तो असा गिचूक होऊ शकतो। त्यानंतर तुम्ही पाहू शकता वरून मी असा गरम मसाला टाकला आहे, जेणेकरून टेस्ट जी आहे भाताला ती खूप छान येते। तुम्ही पाहू शकता। त्यानंतर परत एकदा जे आहे ते सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथं तुम्ही गरम पाणीही टाकू शकता किंवा थंड पाणीही टाकू शकता। इथे मी कुकरमध्ये करणार आहे, त्यामुळे मी इथे थंड पाणी जे आहे ते टाकून घेतलेलं आहे। जितकं भाताची लेवल आहे तितकंच मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे। पाणी टाकून परत एकदा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता सर्व मिक्स केल्यानंतर तुम्ही इथे एक ते 2 शिट्टी होईपर्यंत हा जो भात आहे तो कुकरला शिजवून घेऊ शकता। आणि जर तुम्ही पातेल्यामध्ये करणार असाल तर 15 ते 20 मिनटं बारीक फ्लेमवरती हा जो भात आहे तो शिजवून घ्यायचा आहे, जेणेकरून तो चांगला फुगेलही आणि छानही लागेल। इथं मी 1 ते 2 शिट्टीमध्ये कुकरमध्ये हा सोया भात जो आहे तो शिजवून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला भात झालेला। गरमागरम सोया भात तयार आहे। यासोबत रायता पापड लोणचं किंवा दही दिलं तर जेवणाची मजा काही वेगळीच। हा भात जो आहे तो डब्यासाठी मुलांच्या लंच बॉक्ससाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी हा आपण यूज करू शकतो आणि रात्रीच्या जेवणासाठी एकदम हलक्यातला हलका खूप छान असा हा पर्याय आहे जेवणासाठी। त्यानंतर मी ते पापड जे आहेत ते चांगले तळून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। आणि आजची ही प्रोटीनने भरलेली सोया भातची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक
करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना, कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. अशा सोप्या, स्वादिष्ट आणि हेल्दी मराठी रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि भन्नाट रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वादिष्ट खा, निरोगी राहा. थँक्यू.